नमस्कार, मी विलास बडे घेऊन आलोय महाराष्ट्राचा नंबर 1 शो बडे मुद्दे। आज बडे मुद्दे मध्ये चर्चा आहे अतिशय महत्त्वाची, आपल्या सगळ्यांना आत्मचिंतन करायला लावणारी। गेल्या काही दिवसात ज्या सगळ्या जयंत्या झाल्या त्या जयंत्यांमध्ये जो बेसुमार डीजेचा वापर झाला, त्याच्यानंतर काही सवाल निर्माण झाले। त्याच्या वापराच्या संदर्भात सामान्य माणसाला जो त्रास झाला त्याची चर्चा आज आपल्याला करायची आहे, म्हणून सवाल घेऊन आलोय। आज बडे मुद्दे मध्ये आपल्याला चर्चा करायची आहे, जयंत्यांचा हेतू डीजेच्या उन्मादात हरवतोय का? याबद्दलचं तुमचं मत तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून नोंदवा, कारण शेवटी तुमचं मत दाखवलं जाणार आहे। आणि या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत असणार आहेत। कायदे तज्ञ ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, आरपीएफ प्रमुख खरात गटाचे सचिन खरात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आचार्य महामंडलेश्वर सुधीर दास सुद्धा असणार आहेत, महंत सुधीर दास, राजकीय विश्लेषक सुनील कदम असणार आहेत आणि इतिहास अभ्यासक तुषार दामगोडे सुद्धा या चर्चेत सहभागी होणार आहेत। पण या चर्चेला सुरुवात करण्याच्या पूर्वी बघूया दिवसभरातले इतर काही महत्त्वाचे बडे मुद्दे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या राज ठाकरेंच्या भेटीनं चर्चेला उधाण आलंय। बीएमसी निवडणुकी संदर्भात चर्चेची शक्यता आहे, राजकीय नाही तर मुंबईतल्या विकास कामांवर चर्चा झाल्याचं शिंदेंनी स्पष्टीकरण दिलं। आता देवेंद्रजी विमानाचे पायलट आहेत, तर मी आणि अजितदादा को पायलट। सरकारच्या विकास आणि कल्याणकारी योजनांच्या मुद्द्यावर बोलताना एकनाथ शिंदेंनी हे वक्तव्य केलं। नाशिकमधील शिवसेना उबाठाच्या मेळाव्यात बाळासाहेबांच्या एआयचा आवाज घुमला। महाराष्ट्रात आम्ही आधार दिला म्हणून तुम्ही वाढलात, भाजपवर घणाघात। पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये एमपीएससी उमेदवारांचं आंदोलन, मुख्य परीक्षा 45 दिवस उशिरा घेण्याची आंदोलकांची मागणी। आणि शेवटचा मुद्दा, संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती मिरवणुकीमध्ये डीजेच्या कर्णकर्कश आवाजानं मर्यादा ओलांडली। 31 डीजे चालक आणि आयोजकांवर गुन्हे दाखल झालेत। जयंती सणांमधला डीजेच्या गोंगाट पुन्हा वादात सापडला। मंडळी, गेल्या काही दिवसात आपल्याकडे महापुरुषांच्या जयंत्या धुमधडाक्यात साजऱ्या झाल्या। त्यातला आपला उन्माद इतका होता की महापुरुषांना सुद्धा प्रश्न पडला असेल, लोक आपली जयंती साजरी करतायत की आपल्यावरचा सूड होतायत। कर्णकर्कश डीजे, कानाचे पडदे फाडणाऱ्या स्पीकर शिवाय आम्हाला काही ऐकायला येण्याचं झालंय का? इतके आम्ही भैरे झालोय का? आपल्या विचारानं समाजाचे डोळे उघडावे म्हणून या महापुरुषांनी उभी हयात घालवली। पण हा समाज बघा, लेझर बीमच्या झगमगाटानं स्वतःहून आंधळा होतोय, याला काय म्हणावं? जयंती प्रभू श्रीरामांची, जयंती भगवान महावीरांची, जयंती हनुमानाची, जयंती बाबासाहेबांची, या महापुरुषांच्या जयंतीच्या नावाखाली जो थैथयार दिसला तो समाज म्हणून आपल्या प्रगतीचं लक्षण आहे की अधोगतीचं आहे? महापुरुषांनी आम्हाला विचार दिला म्हणून आम्ही त्यांना ही कसली गाणी ऐकवतोय? ते जिवंत असते तर हे सगळं ऐकून बघून त्यांना काय वाटलं असतं बरं? आता या सगळ्याचा आम्ही खरंच विचार करतोय का? प्रश्न हा आहे की महापुरुषांना ढाल करून आवाजाची स्पर्धा तर सुरू नाही ना? जयंत्या आपली आभासी ताकद दाखवण्याचं एक माध्यम तर बनत नाहीत ना? मिरवणुकीत आपण नाचतोय की आपल्याला कुणीतरी स्पॉन्सर नाचवतोय? बेभान झालेली ही माणसं स्पॉन्सर बनलेल्या राजकीय नेत्यांकडून वापरली तर जात नाहीयेत ना? या सगळ्याचा आम्ही विचार करणार आहोत की नाही? हे सगळं रोखण्याची जबाबदारी असणारी पोलिसांची यंत्रणा बहुरूपी राईंदरासारखी भूमिकेत का गेली आहे? ते काय फक्त गुन्हे दाखल करणार आहेत का? महापुरुषांच्या विचारांचा जागर व्हावा म्हणून असते ना जयंती? मग त्या डीजेच्या दणदणाटात कुठे होती प्रभू श्रीरामांची कर्मनिष्ठा, महावीरांची शांती, हनुमानाची निष्ठा आणि बाबासाहेबांचा समतेचा विचार? बरं, यावर बोलायची सोय नाही, कारण कधी कुणाचे हिंदुत्व आणि कुणाचा जाताभिमान उफाळून येईल सांगता येत नाही। पण महापुरुषांनी रुजवलेला विचारच सांगतोय, बोल बिनधास्त आणि विचार सवाल म्हणूनच प्रश्न घेऊन आलोय। महापुरुषांच्या जयंत्यांचा हेतू डीजेच्या उन्मादात हरवतोय का? पण बघूया खास रिपोर्ट।
कानाचे पडदे फाडणारा डीजेचा अत्यंत कर्कश आवाज. रामनवमी असो, हनुमान जयंती असो, शिवजयंती असो की आत्ता झालेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती उत्सव, कोणत्याही मिरवणुकीआधी पोलीस आयोजकांना डीजेच्या आवाजाची मर्यादा पाळण्याचा सल्ला देतात. पण या सल्ल्याला केराची टोपली दाखवत जयंती उत्सवात डीजेचा धिंगाणा घातला जातो. त्यामुळेच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये 31 डीजे चालक आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. निवासी भागात 55 डेसिबल पर्यंत आवाजाची मर्यादा असताना आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत आवाजाचा पारा 135 डेसिबल पर्यंत पोहोचल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. डीजेच्या साऊंडचे उल्लंघन केलेले आहे. त्यांनी जी साऊंड लिमिट घालून देण्यात आलेली होती त्यापेक्षा जास्त आवाजामध्ये डीजे वाजवल्याबद्दल आणि कर्णकर्कश आवाज करून लोकांना त्यातून त्रास झाल्याबद्दल 30 जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले. पण पोलिसांच्या या कारवाईवर आंबेडकर समुदायाकडून दुजाभावाचा आरोप केला जातोय. एवढ्या तत्परतेनं आंबेडकरी समुदायाच्या तरुणांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत, तर तेच गुन्हे इतर सणांमध्ये देखील दाखल व्हायला पाहिजे, कारण त्या ठिकाणी सुद्धा तो प्रकार होता. याच्यामध्ये कुठल्याही धर्माला किंवा कुठल्या बाबतीमध्ये टार्गेट करण्याचा प्रश्न नाही. नवीन पिढी जी आहे, आंबेडकरी चळवळीचे विचार जे आहेत, एरवी 364 दिवस वाचून बाबासाहेबांच्या विचारांची जयंती साजरी होते आणि एकच दिवस असतो ज्याच्यामध्ये जल्लोष असतो. त्या जल्लोषामध्ये काही तरुणांच्या भावना अनावर झाल्या, त्यांनी ते प्रकार केलेला आहे. प्रत्येक जातीत, प्रत्येक धर्मात, प्रत्येक समाजाच्या मिरवणूक होतात. रामनवमी असन, हनुमान जयंती असन, गणपतीचा उत्सव असन, सगळीकडे डीजे वाजतात. डीजे वाजत नाही अशातला काय भाग नाही. खरं तर आज कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम म्हटला की डीजेचा आवाज हवाच असं जणू सूत्रच बनलंय. पण डीजेचे कर्णकर्कश आवाज महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याऐवजी त्यांच्याविषयी चीड किंवा भीती निर्माण करण्याचं काम करतायत का? त्यामुळे सण आणि उत्सव जयंतीच्या आयोजकांनी याचं चिंतन करण्याची गरज आहे. डीजे वगैरे जे काही तुम्ही लावता की नाही, मी वर्तमानपत्रात वाचलं, डीजेमुळं किंवा डीजेच्या आवाजामुळं काही मुलांच्या नाकात तोंडातनं रक्त पडलं आणि त्यांचा मृत्यू झाला. ही मानवतेची गोष्ट आहे, करुणेची गोष्ट आहे. पूर्वी महापुरुषांची जयंती साजरी करण्यासाठी व्याख्यानं, चर्चासत्र आयोजित केली जायची. पण आज व्याख्यानांची परंपरा डीजेच्या धिंगाण्यात हरवल्याचं चित्र आहे. अशानं खरंच महापुरुषांचे विचार जपले जाणार आहेत का, हा सवाल आहे. रामनवमी असो, हनुमान जयंती असो किंवा मग छत्रपती शिवाजी महाराज किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो, हे सण उत्सव साजरे व्हायलाच हवेत. किंबहुना महापुरुषांचा विचार रुजवण्यासाठी हे गरजेचं आहे. पण हे सण उत्सव साजरे करण्याच्या नावाखाली लोकांना बहिरं करण्याचा अट्टहास योग्य आहे का, याचा विचार समाजातल्या प्रत्येक जाणत्या माणसानं करायला हवा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सामान्य माणूस या सगळ्याला मूकपणे तो सहन करतोय. त्याला फार बोलता येत नाही, पण आज त्याचा आवाज किमान पुढे करण्याचा आणि तो उचलण्याचा प्रयत्न तरी आजच्या चर्चेच्या माध्यमातून आणि त्याच सामान्य माणसाच्या मनातले प्रश्न सुद्धा आज आपण बडे मुद्द्याच्या माध्यमातून उपस्थित करणार आहोत. सवाल पहिला आहे, ज्याची चर्चा करायची आहे, डीजेच्या उन्मादात जयंतीचा जो मूळ हेतू आहे, विचार पसरवण्याचा, त्या हेतूलाच हरताळ फासला जातोय का, तो हेतू हरवतोय का? गोंगाटी आणि उन्मादी स्वरूप जयंतीला नेमकं कशासाठी आहे आणि यातून आपण नेमकं काय साधतोय? सवाल आज चर्चेला आपल्याला आणायचा आहे. बिभत्सपणा महापुरुषांचा अवमान नाही का? एवढ्या तेवढ्या गोष्टीनंतर आपण कितीतरी भावनिक होऊन त्याच्याबद्दलची तीव्र प्रतिक्रिया देतो, पण सार्वजनिकरित्या अशा प्रकारे बिभत्सपणा हे योग्य आहे का? पोलीस फक्त बघ्याच्या भूमिकेत राहणार आहेत का? परवानगीच कशी दिली, हा सवाल आहे. दुसरं, त्यांच्या नाकाच्या समोर हे सगळं वाजत होतं
रोखलं का नाही? मग नंतर काय फक्त गुन्हे दाखल करणार का? सवाल विचारूया. आपण नाचतोय की आपल्याला नाचवलं जातंय? हे स्पॉन्सर कोण करतंय सगळं? आणि हे स्पॉन्सर कशासाठी केलं जातंय? आपण फक्त एक टूल बनतो का या सगळ्याचं? कोणीतरी नाचवतोय का आपल्याला? सवाल विचारूया. महापुरुषांच्या विचारांवर या सगळ्यातून शेवटी काय बोळा फिरवला जातोय का? प्रश्न सामाजिकरित्या अतिशय महत्त्वाचे आहेत. या विषयावर आज आपण बोलणार आहोत. आणि या सगळ्याची चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आज या चर्चेत सहभागी होण्यासाठी स्टुडिओत माझ्यासोबत कायदेतज्ञ ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहेत. सदावर्ते साहेब, स्वागत आहे तुमचं. RPI खरात गटाचे प्रमुख सचिन खरात आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपल्यासोबत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे थोड्याच वेळात जोडल्या जाणार आहेत. महामंडलेश्वर महंत सुधीरदास आपल्यासोबत आहेत. सुधीरदासजी, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत इतिहास अभ्यासक तुषार दामगुडे आहेत. तुषारजी, तुमचे स्वागत. आणि राजकीय विश्लेषक सुनील कदम थोड्याच वेळात आपल्या या चर्चेत सहभागी होतील. त्यांचंही आपण स्वागत करूया. पण या चर्चेची सुरुवात मला करायची आहे सचिन खरात यांच्यापासून. पहिल्यांदा तर महाराष्ट्राला हे सांगायला हवं, बाबासाहेबांच्या जयंतीच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारच्या डीजेच्या बद्दलच्या सगळ्या गोष्टी समोर आल्या, त्यावर पहिला जर आवाज कोणी उठवला असेल तर तो आंबेडकरी अनुयायांनी उचललाय. बाबासाहेबांचा हा विचार नाही असं सांगणाऱ्या अनेक पोस्ट आल्या आणि तिथून आवाज उठवला. आणि त्याच्यापैकीच एक आहे सचिन खरात. सचिनजी, या अशा सगळ्या डीजेच्या गोंगाटामध्ये, उन्मादी स्वरूपामध्ये आपला बाबासाहेबांचा विचार हरवतोय का? तुमची काय भावना आहे? आणि मुळात काय होतंय, संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे शिवाजी महाराज यांच्याविषयी महाराष्ट्राला फार म्हणजे अभिमान आहे आणि मोठ्या प्रमाणावर जयंती साजरी केली बहुजन समाजाकडून जाते. ही जयंती साजरी करत असताना मुळात राज्य सरकारने काहीतरी कायद्याची नियमावली तयारी केलेली आहे. म्हणजे डीजेला परवानगी कशी द्यायची, कोणत्या प्रकारचे बेस लावण्यात यावे, किती बेस लावण्यात यावे, परंतु याचं उल्लंघन 100% होताना दिसत आहे. ही बाब अत्यंत चुकीची आहे. आणि मुळात हे उल्लंघन करताना फक्त जयंतीलाच उल्लंघन होत नाही, इतर जे कार्यक्रम आहे इतर धर्माचे याला सुद्धा उल्लंघन स्पष्टपणे होताना दिसत आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे एकदा कायद्याची जी नियमावली तयारी केलेली आहे यातून स्पष्ट दिसत आहे, काही ठिकाणी सांगितलं जातं की 8 बेस लावा, काही ठिकाणी सांगितलं तर 7 बेस लावा, काही ठिकाणी परवानगीच दिली जात नाही. हे महाराष्ट्र सरकारमध्ये घडताना दिसत आहे. भारतीय जनता पार्टी सरकार आलेलं आहे. माझा प्रश्न आहे भारतीय जनता पार्टीच्या या सरकारला, या महायुतीच्या सरकारला, तुम्ही जी कायद्याची नियमावली आखून दिलेली आहे राज्य सरकारने, त्याचं पालन काटेकोरपणे होतं का नाही याची चौकशी करण्यासाठी राज्य सरकार नेमकं करतंय काय? आजी गेलेच नसते. तुम्ही ज्या ठिकाणी आवाज केला जातो त्या ठिकाणी पोलिसांनी थांबून हे चेक करणं गरजेचं ना, किती आवाज येतोय, किती आवाज ठेवला पाहिजे, किती आवाज दाबला पाहिजे, याचं काही कोणीच त्याला भानच नाही. त्यामुळे हे जे घडतंय हे राज्य सरकारने याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि कुठल्याही एका जयंतीला किंवा एका ह्याला कुणीही टार्गेट करता कामा नये. बरोबर आहे, टार्गेट होता कामा नये असं तुम्ही सांगताय. महंत सुधीरदास आपल्या सोबत आहेत. सुधीरदासजी, मी सुरुवातीला सांगितलं की ज्या महापुरुषांची आता जयंती गेल्या काही काळामध्ये झाली, खरंच संस्कृती, परंपरा या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही सातत्यानं बोलत असता. ही संस्कृती आहे आपली, ही परंपरा आहे आपली, अशी करायची असते जयंती साजरी प्रभू श्रीरामांची आणि हनुमानांची. आता आमचे मित्र खरात साहेब जे बोलले ते अतिशय खरं आहे. इतर धर्मियांच्या संदर्भात त्यांनी जे उदाहरण दिलं, नाशिकला आमच्या काळाराम मंदिराचा अतिशय मोठी रथयात्रा असते आणि गेल्या काही वर्षामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावरती चौकामध्ये प्रचंड प्रमाणावरती डीजे लावून, म्हणजे गाणे इतके काही विकृत, म्हणजे रामरथाच्या दिवशी जिथे अत्यंत मांगलिक वातावरण असतं तिथे मुंगळा या गाण्यावरती डान्स, जर रामाच्या रथाचं स्वागत व्हायला लागलं. खूप सोबर गाणी सांगितली तुम्ही. पोलीस स्टेशनला झालेल्या मीटिंग मध्ये आम्ही हा मुद्दा सन्माननीय प्रशासनाच्या पुढे उपस्थित केला होता की अशा पद्धतीचे जे काही मंडळ आहेत आणि जे अत्यंत मोठ्या प्रमाणावर डीजे लावतायत, रथाच्या बाजूला इलेक्ट्रॉनिक्स मोठे मोठे फटाके लावतायत. गेल्या वेळेस त्या रथयात्रेला सुद्धा आग लागण्याची शक्यता तिथे झालेली होती. अशा पद्धतीने आपल्याकडे जी पद्धत आहे, म्हणजे ध्वनी
ते जे शास्त्र आहे, ध्वनीचं जे शास्त्र आहे, त्याला श्राव्य म्हणजे जे आपल्याला ऐकायला सुंदर वाटतं, कर्कश, अश्राव्य, पराश्राव्य आणि हत आणि अनाहत असे ध्वनींचे प्रकार आहेत. या आणि ते सगळ्यांच्या मर्यादा कानातून रक्त वगैरे येईल, नाकातून रक्त येईल, त्याला काय म्हणतात? म्हणजे काय मला माहित नाही म्हणून विचारतो. मला त्याला पराश्राव्य आपण म्हणू की जे आपण ऐकूच शकत नाही, हा. असा मी त्याला शब्द देतो तिथे. आणि म्हणजे हा प्रॉब्लेम केवळ सर्व म्हणजे शिवजयंतीपासून तर आंबेडकर जयंतीपासून तर रामनवमी पर्यंत आमच्या पारंपरिक 300 वर्ष जुन्या असलेल्या रामरथाच्या सुद्धा याला हा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. तर याला सामाजिक प्रबोधनाची गरज आहे. आणि आज जे थोर मंडळींचे विचार आहेत, रामरक्षेचं सामुदायिक पठण केलं जात असे, हनुमान जयंतीच्या संदर्भात अनेक कार्यक्रम असे, शिवजयंती असे, गणपतीच्या संदर्भात सुद्धा उत्सवाच्या मध्ये 25-25 तास जर मिरवणूक चालायला लागली आणि एकेका मंडळाच्या पुढे जर 50-50 ढोल पथक असतील, तर त्या कंटिन्यू रस्त्याने मी पुण्याला गणपती विसर्जनाच्या वेळेला होतो, लक्ष्मी रस्त्याला. जर तिथे दुसऱ्या दिवशी 12 वाजेपर्यंत जर कंटिन्यू जर ढोल वाजत असतील, तर मला सांगा तिथे असलेला वयोवृद्ध माणूस आहे, लहान माणूस आहे, आजारी माणूस आहे, छोटे बालकं आहेत, यांनी झोपावं केव्हा, उठावं केव्हा आणि विश्रांती केव्हा घ्यावी आणि अभ्यास केव्हा करावा? तर हे सामाजिक भान जर आपण ठेवलं नाही, लेझर किरणांच्या माध्यमातून लोकांचे डोळे गेले असे कंप्लेंट्स आहेत, मृत्यू झाले, हे सामाजिक भान जर आपण ठेवलं नाही आणि सन्माननीय आज आंबेडकरांच्या आदरणीय आंबेडकर साहेबांच्या संदर्भामध्ये तुम्ही अभ्यासाचा विषय ठेवा ना, चर्चासत्र ठेवा, नामवंत मंडळींना बोलवा. हा जो धांगडधिंगाणा चाललाय, अंगविक्षेप चाललाय, हे संस्कृतीचं विकृतीकरण च्या जवळ आपण येऊन पोहोचलंय. याला आपण कुठलेही संदर्भ देऊन बोलणं होऊ शकणार नाही किंवा त्याचं समर्थन होऊ शकत नाहीये. ठीक आहे, होऊ शकत नाही. हे अव्याख्या आहे, याची व्याख्या करता येणार नाही, इतकं घाणेरडं स्वरूप याला लागलंय. शिवसेना आणि हे उद्धव बाळासाहेब आवडलंच ठाकरे पाहिजे. पक्षाच्या प्रवक्त्या सुषमाताई आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मला त्यांच्याकडे जायचं आहे. सामाजिक भान आपलं हरवत चाललंय का? ज्या प्रकारे जयंत्या साजऱ्या केल्या जात आहेत, रामापासून ते बाबासाहेबांपर्यंतच्या ह्या सगळ्या जयंत्या, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महावीर जयंतीला सुद्धा डीजे, म्हणजे शांतीचा संदेश देणाऱ्यांना सुद्धा डीजे. हे काय चाललंय? आपण समाज म्हणून कुठे चाललोय? मी आता माझ्या घरून बोलत आहे आणि आजूबाजूला प्रचंड गोंगाट आहे, डीजेचे खूप आवाज चालू आहेत. आज कसला डीजे? प्रचंड जोरजोरात डीजे चालू आहेत. तुमचं बोलणं मी अगदी प्राण कानात आणून ऐकण्याचा प्रयत्न करत आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का नाही हेही मला नीटसं समजत नाहीये. पण मला एक गोष्ट लक्षात आली आहे की प्रश्न फक्त बाबासाहेबांच्या जयंतीचाच नाही, तर कुठल्याही उत्सवांचं जे स्वरूप आहे त्या उत्सवातला जो श्रद्धा भावना, त्याचं अधिष्ठान, ते अधिष्ठान हरवत चाललंय आणि त्याचा बडेजाव, त्याचा डामडौल आणि त्याचं गोंगाटी स्वरूप जास्त वाढत आहे. मग ती बाबासाहेबांची जयंती असो, ती छत्रपती शिवाजी महाराजांची, संभाजी महाराजांची जयंती असो, किंवा आत्ता रामनवमीला जो उन्माद होता आणि ज्या गलिच्छ पद्धतीची गाणी वाजवली गेली तो उन्माद असो, हे सगळं जे स्वरूप आहे ते ओंगळवाणं आहे. कदाचित हे प्रभू श्रीरामांनाही अपेक्षित नसेल आणि हे बाबासाहेब आंबेडकरांना किंवा हे छत्रपती शिवाजी महाराजांनाही अपेक्षित नसेल. ज्या पद्धतीचं हे वातावरण, ते उत्सवी असणं ठीक आहे, पण उत्सवी वातावरणाच्या पुढे जाऊन जेव्हा त्याचं असं गोंगाटी स्वरूप होतं की आता माझ्या घरातली सगळीच्या सगळी माणसं गायब झालेली आहेत. आमच्याकडे छोटं बाळ आहे, त्या छोट्या बाळाला फार आम्ही लांब शिफ्ट केलं कारण त्याला आवाज तो सहन होणार नाही. आणि मी तुमच्याशी बोलण्याचा आणि माझं म्हणणं तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करते, परंतु माझं सुद्धा आता सगळं अंदाजे बोलणं तुमच्याशी चालू आहे, कारण तुम्ही काय बोलताय मला पोचत नाहीये. मी तुम्हाला बोलते ते तुमच्यापर्यंत पोचतंय का नाही हे मला कळत नाहीये. पोहोचतंय तुमचं, किमान तुमचं बोलणं तरी आमच्यापर्यंत पोहोचतंय ताई. आणि येतो तुमच्याकडे. मला या चर्चेमध्ये गुणरत्न सदावर्ते यांना आणायचं आहे. सदावर्तेजी, ज्या प्रकारचा हा सगळा धांगडधिंगा सुरू आहे, या सगळ्याबद्दल तुमचं काय मत आहे? हा धांगडधिंगा कुठेतरी थांबला पाहिजे, या सगळ्याला चाप बसला पाहिजे की नाही?
सगळ्यात अगोदर तर तुम्हाला आणि सांगायचं हा आहे, सगळ्यात महत्वाचं, आज आपल्या स्टुडिओ मधला सुद्धा डेसिबलची मर्यादा आपण पाळूया. नाही ते तुमचा अधिकार आहे आणि तुम्ही ते नेहमीच करत असता. सगळ्यात अगोदर तर मला तुम्हाला सांगायचं आहे हम्म, की हा देश हा कम्युनिस्टांचा देश नाही आहे. हा देश उत्सवप्रेमी आहे. ह्या देशाला इस्लामिकीकरण होऊ शकत नाही. ह्या देशामध्ये सगळ्यांना आपल्या धर्म, आपल्या संस्कृती, आपल्या कल्चरप्रमाणे वागण्याचं, वर्तन करण्याचं, हर्ष उल्हास करण्याचा पूर्ण अधिकार आहे. हम्म, आणि जी चर्चा आपण करत आहात ते अत्यंत निराशजनक चर्चा करत आहात. 3-4 डोक्यांना, टाळक्यांना असं वाटतंय की म्हणजे रामनवमीमध्ये फार काहीतरी उन्माद दिसतंय किंवा काय, हे सगळे जे काही बोललात तुम्ही हम्म, जयंतीच्या प्रती, जयंतीमध्ये जे गाणे असतात, भीमराज की बेटी मैं तो जय भीमवाली हूँ, एक त्या रायगडावर, एक त्या चौदार तळ्यावर, तुम्हाला सांगतो अंगाला शहारे येत असतात. हम्म, आणि तुम्हाला त्या पुढं जाऊन सांगायचं आहे, हे राष्ट्रीय एकात्मतेचे राष्ट्रीय उत्सव आहेत, भीमजयंती आणि शिवजयंती, त्याचबरोबर प्रभू श्रीरामांची जयंतीसुद्धा, हम्म, रामनवमीसुद्धा. त्याच्यामुळं ह्या जे जय भीमचे गाणे किंवा जय भीम म्हणून ज्यावेळेस आपण म्हणजे एक उत्सवात एकत्र येतो, या देशाच्या राष्ट्रनिर्मात्यांच्या जयंतीच्या निमित्तानं किंवा प्रभू श्री रामचंद्राच्या रामनवमीच्या निमित्तानं किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं, त्यावेळेस आपण प्राखऱ्याने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जेवढं महत्त्व राष्ट्रगीताला आहे, राष्ट्रगीताला डेसिबल लागू पडत नाही. अँकर साहेब, विथ ग्रेट रिस्पेक्ट, त्याच प्रकारे जय भीम आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव असेल, रामनवमी असेल किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, त्या गोष्टींना डेसिबल लागू पडणार नाही. कसं काय? ते मी कायदेशीर कसं सांगतो. काय? कायदेशीर ऐका, तुम्ही कायदेशीर- सगळ्यांच्या कानावर कायदा मांडणारे आहेत. ऐका, सांगतो. कायदे तज्ञ आहेत तुम्ही तर. हा. दिस इज अन एक्सेप्शनल केस. हम्म. तुम्हाला कशी काय? सांगतो मी म्हणत नाही. हम्म, याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचं 98चं जजमेंट रेफर केलेलं आहे. त्याचबरोबर माननीय न्यायमूर्ती गडकरींचं सुद्धा जजमेंट रेफर केलेलं आहे. या केसचा नंबर सुद्धा सांगू शकतो मी तुम्हाला. व्ह्युअर्सला अत्यंत सोपं करण्यासाठी मला सांगायचं आहे, सगळ्यात अगोदर तुम्ही तुमच्या याच्यामध्ये म्हणालात हा, की आमच्या भीमसैनिकांवर गुन्हे दाखल झाले. त्या गुन्हे दाखल झाल्याच्या बाबतीमध्ये मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगेल की तातडीने ते गुन्हे मागे घेतले पाहिजेत. ते कायदेशीर चुकीचं घडलेलं आहे पोलिसांच्या म्हणजे हातून. कानातून रक्त आलं सांगतो तरी मी चालेल. तुम्हाला, ऐकून घ्या. एखाद्या ठिकाणी बघा, तुम्ही सुद्धा पाय घसरून पडू शकता आणि तुमचा मृत्यू होऊ शकतो. असं नाहीये. लक्षात ठेवा. डेसिबल पाळा, डेसिबल. लक्षात ठेवा. हा, बघा, हम्म, तोंड दाखवायला जागा राहावी लागेल लोकांमध्ये, हे लक्षात ठेवा. इथेच तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. इथंच लोक प्रश्न विचारणार आहेत तुम्हाला, याच भारतभूमीवर. लक्षात ठेवा. तुम्हाला मला सांगताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ही अजानवाली गोष्ट नाहीये. ही गोष्ट आहे राष्ट्राच्या प्रती राष्ट्रीय उत्सवाची गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळं हा जो कायदा आहे, नॉईज पोल्युशन ऍक्ट किंवा महाराष्ट्र पोलीस ऍक्ट, तुम्ही मला सांगा बडे साहेब, आजच्या चर्चेमधून गुन्हे वापस घेण्याचे सुद्धा मी पोलिसांना आव्हान करतो. त्याचं कारण आहे की बॉम्बे पोलीस ऍक्टचं सेक्शन 136 असेल किंवा जो काही कायदा त्यांनी लावण्याचा प्रयत्न केलेला असेल रूल्सच्या बाबतीमध्ये 2012च्या, मला सांगायचं आहे की पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा 3 दिवस सातत्यानं जर तुम्ही एकच चूक केली, त्यानंतर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकत नाही. पहिल्यांदा तुम्हाला सांगायचंय, दुसऱ्या दिवशी तुम्ही हे म्हणू शकता की बाबांनो, आम्ही तुमच्या कमिटीला, पहिल्या दिवशी तर कमिटीला सुद्धा वॉर्निंग देण्याचे अधिकार नाहीत. ऐकावं लागेल. कारण निगेटिव्हिटी, नैराश्य तुम्ही पसरवण्याचा प्रयत्न करत आहात. भीम सैनिकांमधला किंवा शिवसैनिकांमधला किंवा शिवजयंती, शिव उत्सव मानणाऱ्यांमधला उत्साह तुम्ही कमी करू शकत नाही एखाद्या डिबेटमधून. हे कम्युनिस्टांचा देश नाहीये. हा कम्युनिस्टांचा देश नाहीये. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की ज्या प्रकारे गायक गाईल तोच विचाराचा प्रचार आणि प्रसार करेल. त्याच्यामुळं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या विचारांना प्रतिबंध घालणे
ठीक आहे ना, मी विचारतो ना, मी कम्युनिस्ट सुद्धा विचारतो घालू ना. शकले नाहीत. मी विचारतो ना. कम्युनिस्टांना नाही, नाही. भिंत बांधू दिली नाही बाबासाहेबांनी. नाही, पण बाबासाहेबांचा विचार करा, हात तुम्हीच एकटे जोडावेच हे लागतील, करताय पाय थोडं. पडावं लागेल आंबेडकर अनुयायांसमोर. जर आंबेडकर अनुयायांना तुम्ही स्वतः एखाद्या गोष्टीला स्वतःचं नैराश्य, स्वतःचं फ्रस्ट्रेशन, तुम्हाला आता गरज नाहीये. कारण जयंत्यांमध्ये जाऊन जे आहे भाषण देण्याची, तिथून आता तुमची मिळकत बंद आहे. म्हणून माझा तुम्हाला तरी आज विचार करा. हातच जोडावं लागतील आणि या जयंतीच्या निमित्तानं पाय पडावं लागेल. बरं बरं, ठीक आहे, मी विचारतो. विलास, तुम्ही पूर्ण वेळ दिला नाही मला. नाही, देतो, त्यातलं देतो. तुम्ही नाही, मला देतो. कायदेशीर तुम्ही सांगला, मी कायदेशीर सगळ्यात सांगतो, जास्त गुन्हे तुम्ही दाखल घेतला. होऊ शकत नाहीत. भीम सैनिकांनी 30 तारखेपर्यंत बर. अत्यंत उत्सवानं, बाकी- अत्यंत उत्तेजनानं तुम्ही जयंती साजरी करा. आणि जे लोक कम्युनिस्ट विचाराचे आहेत, जे लोक नैराश्य, अरे पॅन्थर बघा, रिपब्लिकन बघा, तुम्हाला मी सांगतो विलास, हा, कोणत्याच परिस्थितीत ही जी चर्चा आहे ना, हा. ही एखाद्या की नाही इस्लामिक देशात होऊ शकते. ही चर्चा आहे ना कम्युनिस्टांच्या राज्यात होऊ शकते. बर. प्रभू श्री रामांच्या भारतामध्ये, हिंदुस्थानामध्ये किंवा भारतामध्ये किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान, राष्ट्र निर्मात्याच्या ठीक आहे, देशामध्ये ठीक आहे. या कळलं, चर्चेला तुमचा अर्थ मुद्दा नाही. कळला, तुमचा मुद्दा कळला. आणि आता मला बाकीच्या पाहुण्यांना सुद्धा घेऊ द्या या चर्चेमध्ये. तुषार दामगडे, सुटकेचा निश्वास तुम्ही सोडला असेल, मला माहिती आहे चेहऱ्यावर. दांबई दिली मी अक्षरशः. हा, ठीक आहे. तुषारजी, हा उत्सव प्रेमी देश आहे, हा उत्सव इथं झाला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका एक आहे. ते म्हणतायत की हे झालं पाहिजे. पण खरंच हे ज्या पद्धतीनं कायद्याचं उल्लंघन इथं होतंय, तुम्ही सातत्यानं याच्याबद्दलची जनजागृती करण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही या संदर्भामध्ये जेव्हा आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, प्रशासन त्याला कशा प्रकारे प्रतिसाद देत आहे? मी 2 प्रकारे याला विषद करतो. डीजीचा नेमका त्रास काय होतो? डीजीचा त्रास हा रक्तदाब वाढणे, कान फुटणे, लेझरमुळे डोळे जखमी होणे, काही ठिकाणी अटॅक येऊन माणसांचा मृत्यू देखील झालेला आहे. 2, अश्लील गाण्यांवरती जे हावभाव करत नाचलं जातात, त्याच्यामुळे त्या सणाचं पावित्र्य नष्ट होतं. 3, रस्ते आडून ट्रॅफिक जाम केल्यामुळं या देशाचं आर्थिक, सामाजिक आणि सर्व प्रकारचं नुकसान होतं. 4, आपण बोलू शकतो, पण या समाजामध्ये जे पाळीव प्राणी आहेत, मुखे प्राणी आहेत, त्यांच्या ह्याच्यावरती जो परिणाम होतो तो मात्र कुठेच गणला जात नाहीये. आता याच्यामध्ये कोण काय करतं हा तुमचा एक महत्वाचा प्रश्न आहे. तर हे जे आयोजक असतात आणि त्याच्यावरती नाचणारे जे ते कुठल्या तरी मतदारसंघातले मतदार आहेत, त्यामुळं राजकीय पक्षांची भूमिका ही याबाबतची बोटशेपेपणाची असते, कारण त्यांना त्यांच्या मतदारांना दुखवायचं नाही. बरोबर. 2, आणि हे स्पॉन्सर कोण आहे त्याच्याबद्दल बोलू आपण. समाज म्हणून आपणच सुसंस्कृत नाहीये. त्यामुळं आई वडीलच जर गाण्यांवरती नाचताय तर ते त्यांच्या मुलांना काय शिकवणार? आणि म्हणून आपल्याला हा असा नंगानाच पाहायला मिळतो की अगदी शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये देखील तमाशातल्या बायका आणून नाचवण्याचा, नालायकपणाचा प्रकार आता आपल्याला पाहायला मिळतोय. मी धिक्कार करतो, निषेध करतो. तमाशातल्या बायांना नालायक म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे. कशावरून तुम्ही नालायक म्हणता? बरं, तुम्ही कशावरून? तुमचं कोणतं पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्ही एखाद्या महिलेला नालायक म्हणू शकता? नाही, तुम्ही स्वतःचा नालायकपणा महिलांवर टाकू शकत नाही. ते म्हणाले नाचवण्याचा नालायकपणा नाही, नाचवण्याच्या नृत्याला तुम्ही नालायकपणा म्हणता का? तुम्हाला मी बौद्ध कालापासून दाखवू शकतो. तुम्ही कसं काय बोलू शकता? त्याच्यावर वेगळी चर्चा करू. हे तुमचे नीच विचार हे तुमच्यापर्यंत ऐकून घेतले जाणार नाही. बरं, ठीक आहे. ज्यांनी कायदा आणि सुव्यवस्था यांची अंमलबजावणी करायची, त्यांना न्यायालयाने वेळोवेळी निर्देश देखून देखील ते त्याचं पालन करत नाहीत. काही ठिकाणी स्थानिक आयोजक हे पोलिसांना लाच सारतात. आणि ज्या डीजेवरच्या गाण्यांबद्दल आपण सडकछाप गाण्यांबद्दल बोलतोय, आज इंस्टाग्राम उघडा, तुम्हाला वर्दी घातलेले अनेक पोलीस या गाण्यांवरती ठुमके लगावताना दिसतील. मग ह्या गोष्टी पोलीस महासंचालकांना दिसत नाहीयेत का? मग आम्ही निवेदन द्यायचं, तक्रार करायची, मग आम्ही त्यांच्या पाया पडायचं, मग ते कारवाई करणार. तर आपल्या या देशामध्ये भारतीय नागरिक म्हणून आम्ही शिक्षण असेल, आरोग्य असेल, या सगळ्या गोष्टी खाजगी वापरतोय. आमची एकच इच्छा आहे की आमच्या घरामध्ये आम्हाला शांतपणे झोपू द्या, आमच्या घरी आम्हाला शांतपणे जाऊ द्या. आता ते देखील जर कायद्यात बसणार नसेल आणि इथं ज्या प्रकारे आरडाओरडा चाललाय, आरडाओरडा नाही, तुम्हाला धडा शिकवला चाललाय. तुम्ही एखाद्या महिलांना तुम्ही एखाद्या महिलांना तर घालून नीचपणाचं तुम्ही बोलताय. तुम्हाला थोडं तरी वैचारिक कृती असली पाहिजे. विषयांतर नको मला. विषयांतर कसं नाही? महाराष्ट्राने याचे शब्द सुनील बघितले. कदम सर, बरोबर, हाणून पाडू. महाराष्ट्राने बघितलं तुमचे नीच विचार, तुमच्या एक मिनिट.
नको. तुम्ही माफी मागा. त्या सुद्धा महिला आहेत, त्यांना सुद्धा अधिकार डेसिबल आहे. पळा, डेसिबल पळा, डेसिबल पळा. हा, नागरिकांसाठी काय- सुनील तुम्ही कदम माफी सर. मागा. राजकीय तुम्हाला विश्लेषण- माफी मागावं लागेल. ठीक आहे. चल महामूर्ख. त्याच घरातला मुलगा, मिनिट, कोणी- त्याच घरातला मुलगा डॉक्टर झालेला आहे. त्याच घरातला मुलगा कोणी काही दिलेलं असेल, तुमच्यापेक्षा आम्ही काय- 100 पट मोठा नागरिकांसाठी लेखक काय- झालेला आहे. बरं, बरं, ठीक आहे, समजलं ठीक आहे. का? त्या महिलांना बोलण्या एवढी तुमची लायकी आहे का? बर 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 ठीक त्या आहे, ठीक सुद्धा आहे. आमच्या भगिनी आहेत. बर, शेवटच्या त्या शेवटच्या सुद्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने जगतात. बर 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 तुमच्या एक सारख्या मिनिट, एक लाचार मिनिट. आणि कम्युनिस्ट माइंड जगत नाही. सदावर्ते साहेब पुढे जाऊ द्या मला चर्चेला. सुनील कदम सर आता आपल्यासोबत राजकीय विश्लेषक आहेत. सर, या सगळ्या मुद्द्याच्या अनुषंगानं इथली राजकीय व्यवस्था जी आहे, ही राजकीय व्यवस्था खऱ्या अर्थाने इथं स्पॉन्सर करते या सगळ्या उन्मादाला. त्यांचा हेतू काय असू शकेल? आणि खरं तर आपण नाचतोय असं सगळ्यांना वाटतंय, पण खरंच आपण नाचतोय की आपल्याला नाचवलं जातंय? नाही, नाचवलं तर जातच आहे, पण नाचतातही. खरा बघा, एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, हे उत्सव आहे. भारत हा उत्सवप्रेमी देश आहे आणि उत्सवामध्ये जल्लोष करणं, नाचणं आणि त्या नाच गाण्याला काहीतरी चुकीच्या शब्दांनी जे बाया नाचवल्या वगैरे जातात असं म्हणणंही चुकीचं आहे. इथं नाच गाणं हे केलं जातं, जल्लोष असलाच पाहिजे. जल्लोष, कारण जी युवा पिढी आहे त्यांचं जे काय जे एक्सप्रेशन आहे ते कदाचित याच्यातून एक्सप्रेस होत असेल, परंतु कायद्यानं आता ते कायद्यानं समजा ते हे जरी असलं तरी कायद्या पलीकडे पण काही गोष्टी असतात. आता आवाज किती पाहिजे, जल्लोष केलाच पाहिजे, उत्सव केलाच पाहिजे, याच्याबद्दल वादच नाही. पण आवाजाचं डेसिबल कुठपर्यंत? कानठाळ्या बसेपर्यंत, माणसं मरेपर्यंत, कान फुटेपर्यंत, ब्लड प्रेशर वाढेपर्यंत? मला वाटतं हे चुकीचं आहे. जे डेसिबल्स आपण म्हणतो, बघा, नाचणं हा एक एक्सप्रेशन आहे, एक वेगळ्या प्रकारचं माणसाचं अभिव्यक्ती आहे ती. आणि ते जर एक्सप्रेशन, ती अभिव्यक्ती तुम्ही दाबू शकत नाही तर. आणि ते काही रोज नसतं. ज्या काही म्हणजे जयंती तर वर्षातून एकदाच होते, बरोबर आहे. परंतु आज जर आपण पाहिलं तर जसं तुम्ही वाजवलं जात आहे, नाचवलं जात आहे म्हणता ना, त्याचा परिणाम हा जो डेसिबल जो डेसिबल मोठा झालाय, कानठाळ्या बसवण्यापर्यंत जो आवाज आहे, त्या आवाजाला मात्र आपण स्वतःच्या शहाणपणाने, मला असं वाटतं की प्रत्येकानं आपापलं शहाणपण वापरून त्याच्यावर कंट्रोल आणणं स्वतःमध्ये. ते कायद्यानं करू शकत नाही, कायद्यानं करूही नाही, कारण त्याचा आउटबस्ट वेगळा होऊ शकतो. परंतु प्रत्येक उत्सव मंडळाने स्वतःच्या शहाणपणाने, आपण म्हणतो ना की देअर ओन विजडम वापरून, हा जो आवाज मोठा जो होतोय तो आवाज आपण लहान म्हणजे कमी कदम सर मला यातला मुद्दा हा विचारायचा आहे, ही जी आवाजाची स्पर्धा सुरू आहे का, ही काहीतरी शक्ती दाखवण्याची स्पर्धा सुरू आहे का? मी थेट विचारतोय तुम्हाला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे केवळ दोन समाजामध्ये दुसऱ्याला काहीतरी दाखवायचं असं नाहीये. या गल्लीतला आवाज त्या गल्लीपेक्षा मोठा, ही अंतर्गत स्पर्धा सुद्धा आहे काय? बघा, एक मला असं वाटतं शांतता मिळालीये, 5 मिनिटाची शांतता मिळालीये म्हणून मी बोलते. माझ्याकडे आता 300 मीटरच्या अंतरावर साधारणतः 5 ठिकाणी डीजे लागलेले आहेत आणि ते खाली 16 बेस आहेत, त्याच्यावर मग 12 बेस, 8 बेस असं सगळं आहे. आणि एवढा गोंगाट आहे. गुणरत्नजी, तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात आणि तुमच्या भावना मी समजू शकते. तुमचा माझा वैचारिक बाप एक आहे, प्रश्नच नाही. आणि सगळ्यांनी सगळे उत्सव साजरे केले पाहिजेत, हे सुद्धा तितकंच खरं आहे. आणि एका मुक्तिदात्याचा आनंदोत्सव आहे तर तो जल्लोषातच होणार आहे, तो असा सन्नाटा भरा होणार नाहीये. पण तो जल्लोष करत असताना कोणाचा जीव नाही गेला पाहिजे याची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. कारण आता परिस्थिती अशी आहे की 300 मीटर मध्ये जेव्हा 7 डीजे वाजतात तेव्हा एखाद्या जर अत्यवस्थ झाला तर ना अँब्युलन्स काढता येईल, ना लवकर फोनचा आवाज जाईल. अक्षरशः काचा सोडा, माझ्या घराची फरशी आता हादरते. गुणरत्नजी, तुमची सोसायटी मोठी असेल, तुमची बहीण लहान सोसायटीत राहते आणि इथे लहान सोसायटीमध्ये आम्हाला तो आवाज प्रत्यक्ष सहन करावा लागतो. आम्ही, याचा अर्थ मी द्वेष्टी आहे का? अरे, मला पण बाबासाहेबांबद्दलही प्रेम आहे, मला छत्रपती शिवरायांबद्दलही प्रेम आहे, मला
मला सगळ्याच जयंती उत्सवांबद्दल प्रेम आहे. पण अडचण अशी आहे की सगळेच म्हणजे फक्त बाबासाहेबांचा उत्सव नाही, सगळेच उत्सव एकूण ज्या पद्धतीने साजरे केले जात आहेत, त्याच्यातला आनंद, त्याच्यातलं मांगल्य, त्याचा जल्लोष, हे सगळं बाजूला जाऊन एक आपत्ती तयार होईल की काय अशी परिस्थिती आहे. आता म्हणजे समजा जर 4 मंडळं असतील तर ती मंडळं सगळी एक आहेत, सगळ्यांचा आदर्श एक आहे, सगळ्यांचा आनंद एक आहे, आनंदाचं कारण एक आहे. पण फक्त माझ्या डीजेच्या समोर तुझा डीजे बंद पडला पाहिजे म्हणून जी स्पर्धात्मक आवाज वाढवणं आहे, आक्षेप फक्त त्याच्यावर आहे. आणि त्यामुळे अडचणी होतात. त्यामुळे लहान बाळं आजारी आहेत, इथे तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. तुमचं याच्याबद्दलचं काही मत आहे? पटकन प्लीज. पण मी एक अगदी शॉर्ट मध्ये सांगतो. माझं अर्धवट राहिलंय. हा सर सॉरी, सरांचं अर्धवट राहिलं. हा सर, तुमचा मुद्दा पूर्ण करा. हा तर मला काय म्हणायचंय, हा जल्लोष असणारच आहे, परंतु प्रत्येक जयंती उत्सव मंडळ असेल, गणपती मंडळ असेल किंवा अन्य कुठलंही उत्सव मंडळ असतील, यांनी स्वतःहून हा जे डेसिबल्स आहेत ना, हा जो आवाज जो म्हणजे एक कानाला मंगलमय वाटणारा आवाज आणि कानाला कर्कश करणारा वाटणारा आवाज, ह्याच्यामध्ये जो फरक आहे तो फरक मात्र आपण केलाच पाहिजे. त्याशिवाय आपल्याला बघा, हे शहाणपण जर नसेल तर मग हे जल्लोष काय कामाचं. म्हणजे बाबासाहेबांनी दिलेलं जे शहाणपण आहे, ते शहाणपणानं जर आपण वागत नसू तर मग जल्लोष काय उपयोगाचा. जल्लोष तर पाहिजेच, तो जल्लोष करताना सुद्धा इतरांना म्हणजे पेशंट्स खरंय, इतरांना त्रास नाही झाला पाहिजे. सदावर्तीजी सगळ्याच मान्यवरांनी सांगितलं की जल्लोष असला पाहिजे, पण तो कायद्याच्या चौकटीत असला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुणाच्या जीवावरती बेतलं नाही पाहिजे ना. हा प्लीज सर, प्लीज. मला काय म्हणायचंय, इथं कायद्यानंच गेलं पाहिजे असं नाही. अनेक वेळा काय होतं की कायद्यापेक्षा शहाणपण माणसाचं हे फार महत्वाचं आहे. प्रत्येक वेळेला कायदा इथं कायदा लागू होईलच असं नाही, कारण इथं प्रत्येक ठिकाणी म्हणजे कायद्याने कदाचित अलाउडही असेल किंवा परमिटेडही असेल, मला माहित नाही, मी काही कायद्याचा विद्यार्थी नाही. परंतु कायद्याच्या पलीकडे शहाणपण असतं ना, ते माणसाचं शहाणपण, त्याच्यावर मात्र आपण फोकस केला पाहिजे आणि प्रत्येकाने आपलं वापरलं पाहिजे. मला 2 गोष्टीचं उत्तर द्यायचं आहे आणि जिम्मेदारीनं द्यायचं आहे. एक असं की डोक्यातून काढून टाका की भीम सैनिक किंवा छत्रपती शिवरायांचे मावळे हे कधी सुद्धा राजकारणी लोकांच्या पैशावर, तुम्ही एखादं 2 उदाहरण घेऊन तुम्ही 99% माझ्या समाजांना, छत्रपतींच्या मावळ्यांना किंवा बाबासाहेब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या अनुयायांना तुम्ही असं म्हणू शकत नाही की कोणाच्या तरी. तुम्हाला सांगतो विलास, जिम्मेदारीनं सांगतो, छोट्या छोट्या नगरांमध्ये म्हणजे तुम्हाला सांगतो, माझा झोपडपट्टीशी नातं आहे, मी तिथून वाढलेला माणूस आहे. मी तुम्हाला सांगतो की आमची भीमसैनिक आता राजकारणी लोकांचे, तुम्हाला सांगतो, जी वर्गणी असते ती सुद्धा घेत नाहीत. हे सत्य डोक्यात घालून घ्यावं सगळ्यांनी, हे सत्य डोक्यात घालून घ्यावं. स्वतःच्या कष्टाच्या पैशानं धुणे भांडीवाली माझी आई असेल, शेतमजूर असेल, गडी काम करणारा शेतातला असेल, ऑटो रिक्षावाला असेल, स्वतः पैसे जमा करून मी जयंती करतो. त्यामुळे तुम्ही सरसकट बोललेलो नाही. मी मुद्दा फक्त घेतला आहे की अनेक ठिकाणी असं दिसतंय की स्पॉन्सर्स दिसतात आणि खूप मोठ्या प्रमाणात हे स्पॉन्सर्स केले जाते का? हे एवढा पैसा येतो? नाही एवढा पैसा. मी विचारतो सचिन खरात, तुम्हाला सांगतो, भीम जयंती हीच दिवाळी, भीम जयंती हीच दिवाळी. अहो, आमच्या आयुष्यामध्ये भीम जयंती हीच दिवाळी असते. आमच्या वडिलांचा वाढदिवस नसतो, परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी तो सर्वात मोठा वाढदिवस असतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवा. दुसरा मुद्दा, एक मुद्दा तुमचा तो झाला, मला दुसऱ्या मुद्द्याला तुम्हाला उत्तर देणं आवश्यक आहे की कुणीतरी सांगितलं, एका दोघांचं, मी तुम्हाला सांगितलं की ठेस लागून सुद्धा माणूस मरतंय. आता तुम्ही सांगितलं की ॲम्ब्युलन्स जात नाही भीमसैनिकांमध्ये आणि शिवरायांच्या मावळ्यांमध्ये. ही माणुसकी आहे की तुम्हाला सांगतो, अरे गाडी जात नसेल तर खांद्यावर घेऊन जातील, गाडी खराब झाली तर तुम्हाला सांगतो पाहिजे ती व्यवस्था करतील. त्याच्यामुळे तुम्ही एखाद्या उदाहरणाला तुमच्या डिबेटचा मुद्दा करून
किंवा काही कम्युनिस्ट टाळके एकत्र करून जयंती उत्सव आणि राष्ट्रपुरुषांचे उत्सव हे बदनाम करू नका, बदनाम करू नका, बदनाम करू नका. जीव जातोय त्याच्याबद्दल नाही, कुणाला तुम्ही बदनाम मला करत नाही. दाखवा किती जीव गेले, कुणाला बदनाम करत किती नाही. जीव गेलेत. होत राहील जयंती, डंके की चोट पे होत राहील. कोणामध्ये दम आहे ठीक आहे. डीजे बंद करायला ते सुद्धा बघून ठीक आहे, घेऊ. ठीक आहे, ठीक आहे. सरकारलाच आव्हान देतो मी. सरकार आमचं आहे, देवेंद्रजी आमचे आहेत, एकनाथ शिंदे साहेब आमचे आहेत, गिरीश महाजन साहेब आमचे आहेत. मग गुन्हे का दाखल करताय? वापस गुन्हे का घ्यायला दाखल सांगतो. करताय तुम्ही? तो काही कम्युनिस्ट माइंड पोलीसवाले असतील तर त्यांना वापस घ्यायला ठीक सांगतो आहे. गुन्हे. सचिन कराड, ठीक कामगारांबद्दल आहे. सहानुभूती वाटते बडे साहेब मला. काय म्हणाला? तुम्ही सहानुभूती करायची एसटी गरज नाही. कामगारांबद्दल मला हा सहानुभूती देश, वाटते. हा देश सर्व धर्मियांसाठी संविधानानं आणि माझ्याबद्दल चालणारा काहीच नाही आहे, तुम्हाला. कम्युनिस्टांचा चालणारा नाही. म्हणून इनॅलेशन ऑफ कास्ट मध्ये बरं. डॉक्टर सचिन आंबेडकर खराजी, म्हणतात सचिन मला खराजी, एक मिनिट, कम्युनिस्टांच्या एक नादी मिनिट. माझ्या अनुयायांना लागू द्यायचं नाही. एक मिनिट, मी एक मिनिट. भिंत बांधून ठेवतो. ठीक आहे, ठीक आहे, एक मिनिट. सचिन उगा खराजी, इतिहास तज्ञ स्वतःला म्हणून घेतल्यानं होतंय का? बर पाणी घ्या. काहीतरी वेगळा दिसतोय मला आज. मी नाही, पाणी बडे साहेब, पाजत आमच्या असतो कानामधनं विलास. रक्त आणायचा प्लॅन तुमचा दिसतोय मला. सचिन खराजी, मला सांगा, ही वस्तुस्थिती नाहीये का की गेल्या काही दिवसामध्ये या जयंत्यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात एक राजकीय पॉलिटिकल स्पॉन्सरशिप आलेली आहे आणि ही पॉलिटिकल स्पॉन्सरशिप खऱ्या अर्थानं अशा प्रकारच्या उन्मादी उत्सवाला जास्त प्रोत्साहन देते? यात तथ्य आहे की नाहीये? मुळात आमदार होण्यासाठी, खासदार होण्यासाठी सगळे हे आमदार मंडळी, खासदार मंडळी या मंडळाच्या अध्यक्षांची कॉन्टॅक्ट मध्ये असतात. हे सगळ्यांना जग जाहीर आहे. परंतु मुळात जे मंडळाचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते जयंती साजरी करत असतात, इतर कार्यक्रम साजरे करत असतात, त्यांना त्यांच्याबद्दल आदर असतो म्हणून तर ते जयंती इतर कार्यक्रम सादर करत असतात ना. त्यांच्यावर कुणी आक्षेप घेता कामा नये. मुळात जे साऊंड सिस्टीम आणली जाते आणि ती लावली जाते त्यांना सुद्धा माहित नसतं की नेमकं डेसिबल काय. याच्यावर सरकारने आणि पोलिसांनी नजर ठेवणं हे काम आहे ना. मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त साऊंड सिस्टीम लावून होत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मुळात 18 तास अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन केलं जातं. हे एक बौद्ध समाजाने भारत देशाला दाखवून दिलेलं आहे ना. आणि मी तर सुरुवातीलाच म्हणालो की या सगळ्यामध्ये पहिला जो आवाज उठला ना, की अशा प्रकारच्या डीजे संस्कृतीच्या बद्दलचा आवाज हा आतून उठलेला आहे पहिल्यांदा. आज सोशल मीडियावरती अनेक आंबेडकरी चळवळीतल्या तरुणांनी हे लिहिलं की नाही, हे आपण पुढच्या वेळेस पासून याच्याबद्दल सुरुवातीपासूनच काळजी घेऊ की हे होणार नाहीये म्हणून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एक दिवस असते, इतर कार्यक्रम 15 दिवस चाललेले असतात. 10वी 12वीच्या परीक्षा असतात. ऍडव्होकेट विवेकभाई चव्हाण आपल्या सोबत आहेत. विवेकभाई चव्हाण आपल्या सोबत आहेत. मला त्यांच्याकडे जायचं आहे. विवेकभाई, ज्या प्रकारचं हे सगळं स्वरूप आलेलं आहे, एक प्रकारचा उन्माद सुद्धा दिसतोय वेगवेगळ्या जयंत्यांमध्ये. केवळ आपण एका जयंतीबद्दल बोलत नाहीये, सगळ्याच या जयंती उत्सवामध्ये जो उन्माद आलेला आहे त्याकडे तुम्ही कसं पाहता? हे इथल्या जो वैचारिक वारसा आहे आपला, त्या वारशावरच बोळा फिरवण्याचं काम चाललंय का? मुळात असा आहे, आवाज येतोय? येतोय. मुळात असा आहे की आंबेडकर जयंतीला उत्साह होणार नाही तर कधी उत्साह होणार? आंबेडकर जयंतीला आम्ही नाचणार नाही तर कधी आम्ही नाचणार? आणि जर ही भूमिका ज्याला मान्य नाही तो जर म्हणत असेल की आंबेडकर जयंतीला डीजे लावायचे नाही, वाद्य वाजवायची नाही, नाचायचं नाही, तुम्ही जल्लोष करायचा नाही, आनंद उत्सव साजरा करायचा नाही, ते काय योग्य नाही. हॅलो भाई, तसं नाहीये. नाही, ते योग्य नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या वयामध्ये आम्ही नाचणार नाही तर 80व्या वर्षी नाचणार आहोत का? आज 95 वर्षाची बी आमची माय ही डीजेच्या तालावर नाचताना लोकांनी पाहिली. आणि जे लोक डीजेला आणि जल्लोषाला विरोध करतात त्यांचं समाजामध्ये मूल्य काय, त्यांचं समाजामध्ये योगदान काय? मी 40 वर्ष आंबेडकर जयंतीची मिरवणूक काढतो. माझ्या मिरवणुकीमध्ये किमान 10 ते 20,000 लोक असतात. डीजे लावता तुम्ही? पण आम्ही वाद्य वाजवतो. नाही, डीजे लावता का? डीजे एका बँडवर 10,000 लोक नाचत असतात. परंतु आम्ही डीबीसेलची मर्यादा ओलांडत नाही. आणि लोक बरोबर मुद्द्यावर आलात आता तुम्ही. आम्ही तेच म्हणतोय ना, मर्यादा ओलांडता कामा नये ना भाई. कुणाच्या कानातून रक्त येईपर्यंत जर आपण डीजे लावत असू ते योग्य आहे का? सांगा बरं. ऐका, तुम्ही नाशिकचं जे उदाहरण देताय
हा त्या बालसिंग हा क्षयरोगाने आजारी माणूस होता. त्याच्या घरच्यांनी त्यावर खुलासा केला. हा नाग आंबेडकरी जल्लोष दाबण्याचा प्रयत्न आहे. बरोबर. आंबेडकरी कार्यकर्त्यांना, आंबेडकरी मंडळातल्या आमच्या भीम जयंती करणाऱ्या लोकांना हा दाबण्याचा प्रयत्न आहे आणि तो कदापि आंबेडकरी जनता सहन करणार नाही. जे लोक आमच्या जातीत जन्माला आलेत किंवा आमच्या जातीत येऊन पैशावर भाषण देतात ते लोक जर याला विरोध करणार असतील तर त्याला आंबेडकरी जनता कधीही सहन करणार नाही. तुषारजी बोला. ऐका, आमच्या एकाही जनतेने ज्यांनी आंबेडकर जयंतीत नाचला, बघा कोणाचा फ्लॅट मोठा आहे कोणाचा छोटा आहे याला आंबेडकरी जनतेत काही नाही. बरं. आज आमच्या लोकांनी स्वकर्तृत्वाने मोठे बंगले घेतलेले, रो हाऊस घेतलेले. मी फुटपाथवर झोपणारा माणूस आहे, परंतु फुटपाथवर झोपल्यानंतर मला डीजेचा कधी त्रास झाला नाही. माझ्या 80 वर्षाच्या आईला कधी त्रास झाला नाही. माझ्या 105 वर्षाच्या काकाला कधी त्रास झाला नाही. जिनके पास अम्बेडकर के लिए दिल और दिमाग होता है उन लोगों को तकलीफ नहीं होती है, और जिनके पास इरादे होते हैं उन्हें उनके पास बहाने नहीं होते. हे सगळे बहाने आहेत, हे सगळे सुपाऱ्या घेऊन आंबेडकरी जनतेचा उत्साह मारायचा प्रयत्न करतात. ठीक आहे, असं माझं ठाम मत आहे. ठीक आहे भाई, तुमचा मुद्दा कळला. तुषारजी, आधी तुमच्याकडे, नंतर सुधीरदासजींकडे जातो. तुम्हाला ही भूमिका पटते का? हे टार्गेट. सर्वप्रथम मी IBN लोकमतचं या खूप कौतुक करतो की त्यांनी या महत्वाच्या विषयाला हात घातला. 2, भाई बरोबर बोलले की आंबेडकरी जनतेकडे फार कमी प्रसंग येतात की ज्याच्यामध्ये जल्लोष केला जाऊ शकतो, कारण इतर सण कमी आहेत. बाबासाहेबांचं निर्वाण या दिवशी ते आज जल्लोष करू शकत नाही. त्यामुळं इतर धर्मियांनी हे समजून घेतलं पाहिजे की 1-2 सण येतात तर त्यांना आपण त्या ह्याच्यामध्ये काही गोष्टी मान्य केल्या पाहिजे. 3, मी एक हिंदुत्ववादी म्हणून मुस्लिम धर्मियांचे या मंचावरून कौतुक करू इच्छितो, कारण त्यांच्यामधलं एक मूठभर वर्ग जर सोडला की जो प्रत्येक समाजामध्ये थोडाफार असतोच, तर तो सोडला तर त्यांचे सगळे धार्मिक कार्यक्रमामध्ये तुम्हाला कुठे डीजे दिसणार नाही. त्यांचे धार्मिक सण हे धार्मिक पद्धतीने आणि पावित्र्याने केले जातात. आपण सगळ्यांनी याच्यातून शिकण्याची गरज आहे की आपण आपले सण, म्हणजे बाबासाहेबांचा असेल, रामाचा असेल, आणखी कुणाचा असेल, उत्तर देतो ना. टाकिया मस्जिद पासून बंबईतल्या सगळ्याच नगरांमध्ये इस्लामिक जिथं जिथं लोक राहतात तिथं डीजे लावून, आता एक कार्यक्रम नाही त्यांचा, प्रत्येक महिन्याला आणि 15 दिवसाला प्रोसेशन निघतंय. आपल्या कानातले बोळे काढा. म्हणून मी सांगत होतो की परिस्थिती, वस्तुस्थितीची जाण नसलेले लोक येऊन सांगतात की भीम जयंती किती आणि डिसेबल वर वाजली पाहिजे, जे त्याच्यात नसतात ते सांगायला येत असतात. दुखलेच पाहिजे, कान तुमचे दुखलेच पाहिजे. बरं, ठीक आहे. हा, सुनील कदम सर. तुम्हाला रक्त काढायचंय तर मग काय आपण बोलू शकत नाही त्याच्यावरती. हा, सुनील कदम सर बोला. कदम सर बोला. मगाशी एक मुद्द्यावर हे चाललं होतं की कोणी स्पॉन्सर वगैरे, तुम्हाला सांगू का, काय 5-10% कोणी स्पॉन्सर असतील तर असतील, परंतु वस्त्यांमधनं 500,000 सरसकटचा विषय नाहीये, पण कालच्या सुद्धा तुम्ही बघा अनेक ठिकाणी ह्या भल्या मोठ्या जाहिराती लागलेल्या दिसल्या. ते सरसकट नाही, पण मला हा मुद्दा पूर्ण करू द्या की वस्त्यांमधनं, आमच्या झोपडपट्ट्यांमधनं 500,000 रुपये सुद्धा, म्हणजे जी बाई मोलकरणीचं काम करते, भांडी घासण्याचं काम करते, ती बाई सुद्धा 1,000-1,500 रुपये, 1,000-2,000 रुपये वर्गणी देते. त्यामुळं सरसकट जर आपण स्पॉन्सरशिप वर गेलो तर तो अपमान करेल त्या महिलेचा, जी मोलमजुरी करून सुद्धा 1,000-2,000 रुपये. सर, मी प्रेक्षकांपर्यंत सुद्धा ते चुकीचं जाऊ नये म्हणून मी क्लेरिफाय करतो. सुरुवातीपासून आपण हे सांगतोय की अशा प्रकार जो सामाजिक उत्सव होता, त्या सामाजिक उत्सवामध्ये एक राजकीय संधी सुद्धा दिसते आणि म्हणून स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून काही इथं शिरकाव केला गेलेला आहे का? मोजके सरसकट नाहीये, कारण उद्या प्रत्येक जयंतीमध्ये असं नाही होऊ शकत. हा, बरं, 10-20% असेलही, 10-20% असेलही, आणि जिथं असेल तिथं असेल कदाचित, परंतु सर्रास हे सरसकट म्हणता येणार नाही. अनेक म्हणजे वस्त्यामध्ये वर्षानुवर्ष म्हणजे खिशाला परवडत नसलं तरी आंबेडकर जयंतीला, बाबासाहेबांच्या जयंतीला म्हणून पैसे दिलेच जातात आणि त्या वर्गणीवर हे होत असतो जल्लोष. आणि जल्लोष, मी सुधीरदासजींकडे जायचं. सुधीरदासजी, आनंदाची ती
एक अभिव्यक्ती आहे, हा हा फक्त ते अभिव्यक्ती आहे. त्यामुळे त्या अभिव्यक्तीला कायद्यानं किंवा म्हणजे त्या कायद्याच्या चौकटीत मांडणं वगैरे हे सुद्धा मला चुकीचं वाटतंय. ठीक आहे. त्याच्या सुधीर पलीकडच्या सुधीरदासजी, गोष्टी आहेत. भाई भावना भाई ह्या ज्या त्याच्या पद्धतीने पलीकडच्या म्हणाले, भाईने जी भूमिका मांडली ती भूमिका तुम्हाला पटते का? त्यांचं असं म्हणणं आहे की ही आता जसं सरांनी सांगितलं तसं ती अभिव्यक्ती आहे आणि आम्हाला ती करू द्या, असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, असं आहे, पहिले चर्चेचा जो सूर होता ना, तो काही आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांच्या मिरवणुकीला विरोध किंवा त्या गाण्यांना विरोध किंवा असं काही नव्हता. प्रश्न होता डेसिबल साऊंडच्या संदर्भातला. आता गुणरत्न सदावर्ते साहेबांनी सुप्रीम कोर्टाचे साऊंड डेसिबलचे डिसिजन दिले किंवा त्याला अव्याख्य सुप्रीम कोर्टाने सरवलंय. मला म्हणजे हाय तर गमतीदारच आहे सगळं. गमतीदार नाही, सत्यता सांगतो, पॅराग्राफ वाचून देतो की कुठे एक्सेप्शनल आहे. आपण असं आहे, तिथे एक्सेप्शनल आहे. गुढीपाडव्यापासून तर अगदी होळीपर्यंत हिंदुत्वाचे आणि असंख्य सण आहेत. त्याच्यामध्ये फक्त आपण 2 आंबेडकरांच्या प्रामुख्याने सण म्हणूया आणि शिवजयंती म्हणूया. गणपती विसर्जनापासून तर अनेक असे जे प्रकार तिथे जे सुरू झाले, तिथे जो साऊंडचा विषय याच्यावरती शासनाने कंट्रोल आणला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. इथे कोणालाही अपमान करण्याचा विषय नाही. सामाजिक जाणीव, सामाजिक भान आणि जे काही राजकीय पुरुष, सामाजिक पुरुष, धार्मिक आपल्या जयंती या माध्यमातून आपण यातनं समाजाला काय संदेश देतो, त्या आदरणीय पुरुषांचा आदर्श आपण कसा पुढे ठेवत आहोत याचा विचार या जयंत्यांच्या माध्यमातून झाला पाहिजे. नक्की इतक्या प्रचंड प्रमाणावरती डीजे वाजवले गेले पाहिजे याबाबत मी गुणवरती सदावर्तेंशी सहमत नाही. आवाजाच्या बाबत त्यांनी मी पण नाही आणि बरेच जण नाही. मला त्यांनी मला तो जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय ना सर, तुम्ही निश्चित मला व्हॉट्सअपला दाखवा. सर प्लीज, माझा वेळ संपलाय, प्लीज शेवटची कमेंट. हा, गुणवरते सदावर्ते साहेब, तुम्ही मला तो सुप्रीम कोर्टाचा साऊंडचा जो निर्णय मंदिरात येऊनच भेट घेतो, परंतु रामनवमी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उत्सवाला कधीच डीजे काय कशाला आज बंदी घालू देणार नाही. या श्वास आहे तोपर्यंत बंदीचा विषय नाही हो. सांगतो, डीजेला बंदी घालू देणार नाही. तुम्हाला सांगतो, त्याच्यामुळे काही टाळक्यांना वाटतंय, कम्युनिस्टांना त्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. हो, अगदी बरोबर आहे. आणि सर मुद्दा हा आहे की व्याख्यानांची जी परंपरा आहे ना, ती परंपरा कमी होता कामा नये. ती परंपरा कमी होतात. आजपर्यंत मी स्वतः 7-8 वाक्य व्याख्यानं झालेली आहेत. त्यामुळे व्याख्यानं सुद्धा म्हणजे जयंती साजरी करताना व्याख्यानही होतात, परिषदांच्या बाबतीमध्ये माहिती मिळालेली नाही. 14 एप्रिल बुद्ध जयंती असा एकही तालुका नाही. ठीक आहे. आंबेडकरी साहित्य संमेलन आणि धम्म परिषदा होत नाहीत. बर ठीक आहे. बाई शेवटची कमेंट. 13 तारखेलाही आम्ही नाचतो आणि वर्षभर आणि महिनाभर आम्ही प्रबोधनाचे कार्यक्रम घेतो, क्रीडा प्रकार घेतो, सांस्कृतिक कार्यक्रम करतो, सगळे घेतो. आणि तुमच्या लोकमतच्या माध्यमाने आम्ही सांगू इच्छितो की मुठभर लोकांच्या ऐकून कुठला कुठलीच उत्सव बंद होणार नाही. परंतु तरी सुद्धा महाराष्ट्रातले जे 30,000 भीम जयंती मंडळ जे आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत. परंतु जर कोणी 4 शहाणी लोक आली, बघा हा समाज असा आहे की पेरू गोड आहे का बरोबर, आणि पेरू काढताना ऐका ना, पेरू काढताना तिखट मीठ लावून काढतात. अशा हुशार लोकांच्या नादी लागून आम्ही आमचा उत्साह हा कमी होणार नाही. जाताना पण मला एक सांगायचं ऐका ना, बाबासाहेबांच्या एक मिनिट बाबासाहेबांच्या हयातीमध्ये सुद्धा बाबासाहेब ज्यावेळेस हयात होते त्यावेळेसही आंबेडकर जयंतीची मिरवणूक आणि आंबेडकर जयंती वाजत गाजतच काढली गेली असे इतिहासाचे दाखले. आणि राहिला प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा, तर आदरणीय आमचे बंधू गुणरत्न सदावर्ते साहेबांनी जे सुप्रीम कोर्टाचं कोटेशन दिलंय ते कोटेशन सत्य आहे, ते मी वाचलेलं आहे. आमची कोणतीही पोरं एक अपवादाची दखल नका घेऊ, पण आमची कोणतीही पोरं कायद्याचं उल्लंघन करत नाही. तरी सुद्धा
यावेळेस काही विद्वान लोकांनी ठीक आहे. मुद्दा मांडला. हे बघा, त्यामुळं आमच्या- बाबासाहेबांच्या ऐका, विचारांवर विश्वास असणारा ऐका कधी ना. संविधानाचं उल्लंघन, भारतीय- कायद्याचं उल्लंघन करू शकत नाहीये. पण मला जाताना माझे मित्र कवी युवराज वायबसे यांची एक कविता आहे, ती वेगळ्या पद्धतीने मला तुमच्यापर्यंत सांगायची आहे. दळण दळताना माय काढत असते नेमका खडा बाजूला, त्यातून ती नाही फेकू देत कधीच सुपातलं सागळं जे धान्य. त्या एका खड्यामुळे अगदी तसंच आपलंही आहे. आपण नेमका चुकीचा खडा शोधून बाजूला फेकून करायचा आणि अवघी जयंती साजरी करायची एखाद्या उत्सवासारखी. आणि ती तशीच करूया. जे चुकीचं घडत असेल ते बाजूला करूया आणि आनंदानं जल्लोषात जयंती साजरी करूया. प्रेक्षकांना काय वाटतं एकदा जाणून घेऊया. प्रेक्षकांचा कौल काय आहे आपल्या प्रश्नाच्या बद्दलचा, हा कौल बघा पडद्यावरती. जयंतीचा हेतू डीजेच्या उन्मादात ठरवतोय का, हा प्रश्न आपण विचारला. प्रेक्षकांचा कौल 95% प्रेक्षकांना वाटतंय होय हरवतोय. या सगळ्याचं आत्मचिंतन करूया सदावर्ते साहेब. आणि या चर्चेमध्ये आपण सगळेजण सहभागी झालात त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार, धन्यवाद.